नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरती चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना एका छोट्या हत्ती वाहनाने धडक दिल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील ट्रॅफिक जी आहे ती गेल्या 3 ते 4 तासापासून जाम झालेली आहे आणि आपण सध्या मुंबई आग्रा महामार्गावरील ही दृश्य पाहत आहोत। आता नाशिकच्या दिशेने मालेगावकडे जाणारा जो रस्ता आहे तो आता हळूहळू सुरळीत होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणारी जी ट्रॅफिक आहे ती पूर्णतः मोकळी झालेली आहे। मात्र हे जे लोक आहेत जे नाशिकहून मालेगावच्या दिशेने धुळ्याच्या दिशेने जात आहेत ते जवळपास 3 ते 4 तासापासून या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते आणि मोठी वाहनांची लांबच लांब जी रांग आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। जवळपास ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणापासून ते जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत ही ट्रॅफिक जी आहे ती जाम झाल्याचं एकंदरीतच आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र हळूहळू ही ट्रॅफिक जी आहे ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे आणि वाहनं जे आहेत ते हळूहळू आपल्याला मार्गस्थ होत असताना एकंदरीतच बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।